गडचिरोलीतला जहाल माओवादी आयतू अखेर ताब्यात। आयतूनं आत्मसमर्पण केल्याचा तेलंगणा पोलिसांचा दावा। पंढरपूरमध्ये फिरत्या गर्भलिंग निदान केंद्रावर पोलिसांचा छापा। सोनोग्राफी मशीनसह एक अल्टो गाडी आणि आरोपी डॉक्टर पोलिसांच्या ताब्यात। परभणी जिल्ह्यातल्या पाथरीमध्ये दरोडेखोरांचा धुमाकूळ। गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार। 4ही आरोपींना 5 तासात अटक। हिंजवडीमध्ये कंपनीच्या महिला कर्मचाऱ्यावर कंपनीतच बलात्कार प्रकरणी 2 आरोपींना पोलिसांनी केली अटक। ठाण्याजवळच्या भिवंडीमध्ये 2 मजली इमारत कोसळली। 9 पैकी 8 जणांना बाहेर काढण्यात यश। 1 जण अजूनही बेपत्ता। हिंदुस्तान में जो पैदा हुए उनको बड़ा शर्म महसूस होती थी कि मैं क्यों वहां पैदा हुआ। आप कुठं झाला पैदा, त्याच्यासारखा तो कोणी बेडरूम माणूस नाही हो। नागपूरचे माजी खासदार विलास मुत्तेमवार यांची मोदींवर बोचरी टीका। फडणवीस आणि गडकरींवरही बरसले मुत्तेमवार। फडणवीस सरकार ठरतंय फक्त आश्वासनांचं सरकार। सत्तेवर आल्यापासून 2018 आश्वासनं दिली पण पूर्ण केली फक्त 172। नुकसान भरपाई दिली नाही म्हणून शेतकऱ्यानं सरकारी फर्निचरच केलं जप्त। लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयातल्या खुर्च्या आणि कूलरच नेला घरी। हिंगोलीमधल्या पिंपळदरीत रोजगार हमी योजनेची थट्टा। जेसीबी लावून केलं रस्त्याचं काम पूर्ण। 100 मजुरांना 60 दिवस पुरलं असतं काम। न्यू इयर सेलिब्रेशनसाठी लोणावळ्याला पर्यटकांची खास पसंती। हॉटेल्स आणि लॉजचं बुकिंग फुल। फार्म हाऊस आणि खासगी बंगल्यांचा भाव वधारला। तर अब्दुल कलाम यांच्या स्मारकाचं काम अखेर मार्गी। रामेश्वरममध्ये प्रस्तावित जागेवर पोहोचलं बांधकामाचं साहित्य।